महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र में अचानक बदले मौसम ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी हैं। अमरावती जिले के अंजनगांव सुरजी तालुका के रहिमापुर चिंचौली गांव सहित आसपास के इलाकों में तेज आंधी तूफान और मूसलाधार बारिश से फसलों को भारी नुकसान हुआ है। बेमौसम बारिश से और तेज हवाओं के चलते गेहूं, प्याज, केला और चना जैसी कई फसलें खेतों में ही बर्बाद हो गई हैं, जिससे किसानों को लाखों रुपए का नुकसान झेलना पड़ रहा है। स्थानीय किसानों ने बताया है कि उनकी आजीविका पूरी तरीके से इन फसलों पर निर्भर करती है और इस नुकसान से उनकी आर्थिक स्थिति पर गंभीर असर पड़ा है। मौके पर पहुंचे संवाददाता ने किसानों की समस्याओं का जायजा लिया, जहां उन्होंने सरकार से तत्काल नुकसान का सर्वे यानी पंचनामा कराकर आर्थिक सहायता देने की मांग की। दरअसल किसानों का कहना है कि इस तरह की बेमौसम बारिश उनके लिए बड़ी चिंता का कारण बन गई है और जल्द राहत न मिलने पर हालात और भी गंभीर हो सकते हैं। दादा आपलं नाव काय माझं नाव स्वप्नील नरेंद्र बारबदे आणि राहणार चिंचोली खुर्द तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती। आणि आमचं या ठिकाणी केळीचं शेत आहे। काल अचानक दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास खूप वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडला आणि खूप जोरात वादळी वारं असल्याकारणाने आमच्या केळीचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या झालेल्या केळीच्या नुकसानीची पाहणी आज रोजी वारकरी साहेब कृषी अधिकारी सहाय्यक अधिकारी यांनी आज सकाळी येऊन पाहणी केली। या केळीमध्ये प्रचंड नुकसान झालं असून सरकारने आम्हाला तातडीने मदत द्यावी व पाहणी करावी। केळी आहे आपली ही 3 एकराची केळी आम्ही या ठिकाणी लावलेली आहे। यामध्ये जवळपास खूप मोठा प्रचंड नुकसान केळीचं झालेलं आहे। रुपयाचं नुकसान झालं असेल आपलं जवळपास 5 ते 6 लाख रुपयाचं या ठिकाणी आमचं अंदाजे नुकसान झालेलं आहे। यामध्ये जवळपास 200 ते 300 झाडांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी सरकारने आम्हाला तातडीने मदत द्यावी व पाहणी करावी। केळी आहे आपली ही 3 एकराची केळी आम्ही या ठिकाणी लावलेली आहे। याने झालेला आहे। आणि तुम्ही याची माहिती मंडळाधिकारी असतील पटवारी असतील हो, आमच्या तलाठी मॅडम जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही फोनद्वारे माहिती दिली। ते सुद्धा पाहणी करण्यासाठी येतो म्हणाल्या आणि सोबतच वारकरी साहेब सहाय्यक कृषी अधिकारी हे सकाळी पाहणी करून गेलेले आहेत। त्यांनी संपूर्ण केळी बागेची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी खूप मोठं नुकसान झाल्याकारणाने शासनाने आम्हाला तातडीने मदत द्यावी हीच आमची शासनाकडून अपेक्षा। नाव विकास सुरेशराव बारबदे, हे माझे काका आहेत। यांचं काल हरभरा सोंगला सकाळी आणि संध्याकाळी 5-6च्या दरम्यान म्हणजे खूप जोराचा वारा होता आणि पाऊससुद्धा होता। आता त्यामुळे यांचे जे सोंगलेलं जे कळपं होते ते वावरातही फैले आणि काही बाजूच्या शेतात तिकडे उडून गेले। आता यांचं नाही काही तर 3 लाख रुपयाचा इथं म्हणजे माल पडलेला होता। पूर्ण जो हरभरा होता किती एकराचा हरभरा होता 3 एकराचा हरभरा होता। पूर्ण नाहीसा झालेला आहे पूर्ण नाहीसा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे गाठे खाली पडले, ते कळपं हेकोळे झाले, शेतात हरभराच नाही राहिलेला आहे। आणि विशेष म्हणजे आता आमचं कृषी सेवा केंद्राचं एकाच कृषी सेवा केंद्रातून बिल असते, तर त्यांचा आम्हाला काल परवा दिवशी फोनही आला होता की बिल जमा करा। तर त्यांना म्हटलं की हरभरा काढल्यानंतर देतो बा। आता हरभराच नाही आहे तर बिल कुठचं द्यायचं? बिल आहे, यांच्या मुलाचं लग्न झालं, त्याच्यासाठी कर्ज घेतलं होतं, या हरभऱ्यासाठी कर्ज घेतलं होतं शेती कर्जबाजारी होऊन समजा आणि आता कर्जबाजारी होऊन शेती पिकवली। अचानक आलेल्या पावसामुळे लाखो नुकसान झालं। आता असा विचारही नव्हता करत माणूस। आता पुढचं अजून पुढची शेती करायसाठी बी भरून आणावं लागते। शासनाने याची दखल घ्यावी शासनाने याची दखल घ्यावी, कारण की आम्ही सकाळी मॅडमला फोन लावला, पटवारी मॅडमला। आमचे ते कृषी सहाय्यक अधिकारी आहेत